प्रल्हाद मयेकर यांची प्रत्यक्ष भेट माझी खूप उशिरा झाली, पण प्रल्हाद मला भेटले ते अतिशय वेगळ्या प्रकारे भेटले. म्हणजे दिवे मंद होत गेले, तिसरी घंटा झाली, अनाउन्समेंट करण्यात आली, अमुक अमुक संस्था सादर करीत आहे, नाटकाचं नाव, आणि नंतर नाव झालं लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर. आणि ऑडिटोरियममधनं टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला. तेव्हाच म्हटलं हे बेणं काहीतरी वेगळं आहे. प्रल्हादचं नाटक बघण्यासाठी म्हणून मी गेलो होतो आणि मी खास वाकडेवाट करून आम्ही मुलुंडला गेलो होतो. मुलुंड किंवा ठाणं असावं. नाटक होतं अथमानुस जगनं. दिग्दर्शक होते त्यावेळी नुकतेच NSCतनं आलेले कुमार सोनी. आणि ते नाटक बघण्यासाठी मुंबईतील जवळजवळ सगळे कॉन्टेम्पररी रंगकर्मी खास नाटक बघायला गेले होते. त्या काळामध्ये असं होतं की दुसऱ्यांची नाटकं पण बघायला लोक जायचे, नाट्यकर्मी असते जायचे. त्याने काय केलं, त्याने काय नाही केलं, नवीन काय केलं वेगळं. मला मास साबरींचा सेटही आठवतो. एक बेटावरचा सेट लावलेला होता. सेट अतिशय प्रशस्त, देखणा, आणि तरीही आपला जो नेहमीचा कमानी रंगमंचाच्या मागे दिवाणखाण्याचा जो प्रकार असतो तसा त्याला पूर्णपणे छेद दिलेला असा रंगमंच. पात्रंसुद्धा आपली नेहमीच्या ओळखीपेक्षा अतिशय वेगळी पात्र. बरं, रंग भाषा म्हणाल तर ही भाषासुद्धा आपल्या नेहमीपेक्षा वेगळी भाषा. हा असा लिहिणारा लेखक कोण आहे याचा शोध सुरू झाला. मला आठवते माझा एक मित्र होता सुहास पळशीकर. तो म्हणाला अनिल मसिया कादंबरी वाच. त्याआधी त्यांचा कथासंग्रह एक आला होता. प्रल्हाद मयेकर यांची लिखाणाची शैली त्या काळामध्ये, मी हे धास्ट्याचं बोलतोय, पण खलील जिब्रान, जे कुलकर्णी यांच्या मागोमाग एक गूढतेचा शोध घेणारा असा तो लेखक होता. ते सगळं सोडून डायरेक्टली ते नाटकात कसे आले, आणि नाटकात आले ते त्यांचं स्वतःची सगळे अस्त्र घेऊन आले. हे अस्त्र म्हणजे काय, त्यांच्याकडे प्रमुख जे अस्त्र होतं ते होतं त्यांचे शब्द. म्हणजे एखाद्या मशीनगनचा कडकडाट व्हावा आणि समोरचा शत्रू गारद व्हावा तसा त्यांच्यातला नायक जो असायचा त्याच्याकडे फैरीच्या फैरी दिलेल्या असायच्या. आणि आपल्या बोलण्याने कितीतरी कलावंतांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या, आणि कितीतरी कलावंतांना प्रल्हादनी मोठं केलं ते त्यांच्या शब्दकौशल्यावर. मग पुढे पुढे प्रल्हादवरती ही टीकाही होऊ लागली की टाळीबाज कोटीबाज वाक्य. पण क्राफ्टचा जर म्हणायचा विचार करायचा म्हटलं कानेटकरांनंतर, तर क्राफ्टचा विचार करणारा आणि एखादं नाटक आपलं व्यवस्थितरित्या बांधणारा कानेटकरांनंतर प्रल्हाद मयेकरच होता. त्यांच्या इतका वेगळा प्रयोग करून पाहणारा दुसरा नाटककार झाला नाही. मला दुसरं नाटक त्यांचं आठवतं म्हणजे रानगोल. विनय आपटे प्रल्हाद मयेकर हे कॉम्बिनेशन म्हणजे एकदम जहाल कॉम्बिनेशन होतं. प्रल्हादही जहाल, विनयही जहाल, दोघेही एकाच काळातले. आणि नायकाच्या ऐवजी अँटी हिरो इमेज जर नाटकात कोणी जर आणली असेल तर ती प्रल्हाद मयेकरांनी आणली. त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे गुटगुटीत गोड बोलणाऱ्या नायकांचं वर्चस्व होतं. खलनायकाला हिरो करणं हा जो प्रकार होता, म्हणजे जसा जंजीरमध्ये अमिताभ बच्चनने केलं, सलीम जावेदने केलं, प्रल्हादनी नाटकांमध्ये अशा प्रकारे प्रयोग करून पाहिला. आणि एक नाही अनेक त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रयोग त्यांनी केले, लेखनाचे केले. तर एखाद्या माणसाने मयेकर म्हटलं ना की माणसाला मातीचा वास येतो. आणि मयेकर म्हणजे कोकण्या.
कोकणी माणसाची जी सगळी अस्सल गुण अवगुण असतात ते सगळे मयेकरात ओतप्रोत भरलेले होते. हे समोरच्याला आपल्या भाषेत मारणे किंवा त्याच्याशी त्या भाषेत बोलणे किंवा एखाद्याला जर विचारायचं असेल तर नॉर्मल याच्यात बोलणे किंवा खवचटपणे बोलणे म्हणजे सगळं त्यांच्याकडे असायचे. पण ह्या सगळं बाजूला केल्यानंतर एक त्यांच्याकडे अतिशय जी आपुलकी होती ती खूप अनेकांना ती अनुभवायला मिळाली. हे त्यांचं नेहमी तोंडावरती स्तुती नाही पण पाठून मात्र एखाद्याची तोंड फाटेपर्यंत ते स्तुती करायचे. हे माझ्या बाबतीतला स्वतःचा माझा अनुभव असा होता. माझ्या एकांकिकेला ते परीक्षक होते. स्पर्धा होती INTची विघ्नावरती. 2 वर्ष सतत पहिलं बक्षीस मारल्यामुळे 3ऱ्या वर्षीच्या हॅट्रिकसाठी मी उत्सुक होतो. पण INTने अट घातली होती की तुम्हाला एकांकिका जर करायची असेल तर तिचा बेस हा लोककथेवर किंवा त्या ह्याच्यावरती असायला पाहिजे. पण मी म्हणालो जाणीवपूर्वक की मी नाही करणार तसं. अरविंद गोखलेंच्या विघ्नार्थी या कथेवरती आधारित मी तो परफॉर्मन्स केला होता. त्या स्पर्धेमध्ये परीक्षक होते पुरुष आणि मला वाटतं प्रकाश बुद्धिसागर असतील आणखीन कोणतरी होते. त्या स्पर्धेतून ती एकांकिका त्यांनी त्यावेळेस बाद केली होती. बऱ्याच काळानंतर मला ते भेटले आणि म्हणाले डॉक्टर तुझी एकांकिका ही त्यांच्या नियमात बसणारी नव्हती परंतु त्याच्यानंतर जिथे जिथे मी जातो तिथे तिथे मी तुझ्या एकांकिकेचा उल्लेख करतो की जर तुम्हाला एखादी एकांकिका जर बघायची असेल तर ती विघ्नार्थीसारखी करावी. अजूनही मला भरलेला लग्न मंडप आणि त्याच्यानंतर कम्प्लिटली सुनासुना होणारा लग्न मंडप हे एका फक्त बांबूच्या सहाय्याने जाणू इच्छितोस आणि करून दाखवू इच्छितोस ते माझ्या अजूनही अंगावर शहारा येतो. आणि मी नेहमी लोकांना सांगतो जर बघायची असेल आताची एकांकिका तर ती डॉक्टरची विघ्नार्थी बघा. म्हटलं प्रला आणखीन काय पाहिजे माणसाला. एवढं मोठं बक्षीस तुम्ही मला दिलं तुमच्या मनात ती रुजली तेच महत्त्वाचं आहे. बक्षीस हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. प्रल्हादबरोबर त्यांचं नाट्य वाचन ऐकण्याचा योग आला मला. त्यांची नाटकं पाहण्याचा योग आला मला. पण त्यांचं नाटक करण्याचा योग नाही आला मला. प्रयोग मालाड या संस्थेने जी स्पर्धा घेतलेली आहे प्रल्हाद मयेकरांच्या स्मरणार्थ त्यांच्या 12 का 13 एकांकिका करताना त्यामुळे माझ्या वाट्याला आली महाभारताचं उत्तर रामायण. आणि प्रल्हाद हे विनोदी किती तिरकस लिहायचे ती एकांकिकाचं वाचन करताना माझ्या हे लक्षात आलं. प्रल्हादनी साचेबद्ध कधी लिहिलेलं नाही. जरी त्यांच्यावर लोकांनी कितीही गोष्टींचा असं म्हटलं असलं तर प्रल्हादकडे एक अतिशय वेगळी दृष्टी होती. ही पूर्ण एकांकिका त्यांनी BSTतले त्यांचे जे कामगार आहेत त्यांना डोळ्यापुढे ठेवून लिहिली होती. त्यामुळे ती बसवताना हा बॅकड्रॉप मागचा आहे ना हा मी लक्षात ठेवला आहे की BSTच्या लोकांनी प्रल्हादची केलेली महाभारताचं उत्तर रामायण आणि त्याच्यात प्रल्हादनी आपल्या परीने काढलेले चिमटे आणि त्यातल्या असलेल्या विसंगती ह्या आजच्या काळाशी सुद्धा तेवढ्याच सुसंगत आहेत. नंतरच्या काळात ऑल द बेस्ट आलं. प्रल्हादची ही एकांकिका म्हणजे ऑल द बेस्ट आणि वस्त्रहरण यांचा अतिशय चांगला संगम आहे. जर एखाद्याला पूर्ण नाटकाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रल्हादची कुठलीही एकांकिका काढावी आणि ती करावी. तुम्हाला पूर्ण नाटकाचा अनुभव देऊ शकतो. कमी शब्दात एवढा मोठ्याने व्यक्त होणारा आमच्या काळातला हा लेखक तसा दुर्मिळच. आणि आता दुर्मिळच आहे कारण प्रल्हाद आता आपल्यात नाही आहेत. परंतु प्रल्हादचं लिखाण जे आहे ते तसंच राहणार आहे. त्यांची रानभूल जी आहे त्यांची पाणगो इलोबा इलो म्हणा त्यांची रातराणी आहे तिचा सुगंध आपल्या मनात आणि रसिकांच्या चेहऱ्यावरती कायम दरवळणार आहेत. कारण प्रल्हादनी नाटकाला एक वेगळी व्यावसायिक बेस्ट शिस्त दिली. त्याचे आपण सगळे साक्षी आहोत आणि आपण सगळे या गोष्टी स्मरणात ठेवणार आहोत. प्रल्हाद मयेकरांच्या स्मृतीला माझ्या आणि माझ्या इतर सर्व कलिग वतीने विनम्र अभिवादन.